नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या पद्धती, नंतर संचांचे वेगवेगळे प्रकार आणि विश्वसंच, उपसंच, विश्वसंच म्हणजे काय, उपसंच म्हणजे काय, एक घटक संच म्हणजे काय, हे सगळं पाहिलं आणि त्याच्यावरची उदाहरणं सुद्धा सोडवली. आता आपल्याला पुढे जायचंय संचांवरील क्रिया. संचांवरील क्रिया. तर या संचांवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करता येतात. त्याला छेदसंच, संयोग संच असं म्हटलं जातं. आता पहिला जो प्रकार त्याच्यातला आहे तो म्हणजे दोन संचांचा छेद. दोन संचांचा छेद, थोडक्यात त्याला काय म्हणतात, छेदसंच. दोन संचांचा छेद, त्याला थोडक्यात काय म्हणतात, छेदसंच असं म्हटलं जातं. म्हणजे जर दोन संच दिलेले असतील तर या संचातील सामायिक घटकांच्या संचाला, जर दोन संच दिलेले असतील तर या संचातील सामायिक घटकांच्या संचाला छेदसंच असं म्हटलं जातं. जर दोन संच दिलेले असतील तर या संचातील सामायिक घटकांच्या, तर या संचातील सामायिक घटकांच्या संचाला छेदसंच म्हणतात. छेदसंच म्हणतात. छेदसंच उलटा युग म्हणजे इंटरसेक्शन म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. या चिन्हाने दर्शविला जातो, म्हणजे दाखवलं जातं. आता उदाहरणच घेऊन पाहू विद्यार्थी. उदाहरणार्थ ए बरोबर महिरपी कंसात 1 3 5 7 महिरपी कंस पूर्ण. बी बरोबर महिरपी कंसात 2 3 6 8. हे दोन संच आपल्याला दिले, ए आणि बी दोन संच दिलेत आणि यांचा आपल्याला काय करायचंय, छेदसंच लिहायचा. मग आपण चिन्हानेच दर्शवू, ए छेदसंच बी, ए छेदसंच बी बरोबर. आता दोन्हींमधले सामायिक घटक म्हणजे सारखे घटक घ्यायचे. मग कोणता सारखा घटक आहे त्याच्यामध्ये किंवा सारखे घटक आहे, तर फक्त या दोन्ही संचांचं जर आपण निरीक्षण केलं तर 3 हा घटक सारखा दिसतो, म्हणजे 3 हा सामायिक घटक झाला. म्हणून ए छेदसंच बी बरोबर 3. दुसरा कोणताच घटक सारखा नाहीये, म्हणून ए छेदसंच बी बरोबर 3 या ठिकाणी येणार. आता हेच जर आपण वेन आकृतीने दाखवायचं म्हटलं तर कसं दाखवणार बघा. हे एक वर्तुळ काढलं, त्याच्यामध्ये संच ए येईल. आता छेद म्हणजे काय होणार, दोन्ही एकमेकाला ओव्हरलॅप होणार आणि जो सामायिक घटक असेल तो मधल्या भागात येणार. बघा हे दोन संच, छेद या ठिकाणी येणार, दोन्ही एकमेकाला ओव्हरलॅप झाले. या ठिकाणी काय येणार आहे, जो सामायिक घटक आहे तो येणार आहे. कोणता सामायिक घटक आहे, 3, म्हणजे या ठिकाणी 3. आणि ए संचातले उरलेले घटक म्हणजे 3 सोडून उरलेले घटक या ठिकाणी ए संचामध्ये येतात. 2 6 विद्यार्थी मित्रांनो 1 5 7 हे ए संचातले उरलेले घटक आहेत आणि बी संचातले उरलेले घटक या ठिकाणी यायचे. मग कोणते, 2 6 8. आणि हा 3 हा जो घटक आहे तो दोन्ही संचामध्ये काय सामायिक आहे, सारखा आहे, म्हणून तो मध्ये आहे. अशा प्रकारे आपण काय करायचं असतं, छेदसंच वेन आकृतीने दाखवायचं असतं. बघा हे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला छेदसंच म्हणजे काय
हे सांगता येईल. म्हणजे जर दोन संच दिलेले असतील तर त्या दोन संचामध्ये जो सामायिक घटक असतो, सारखा घटक असतो, तर त्याला आपण त्यांनी मिळून. विद्यार्थी मित्रांनो, आपण छेदसंच म्हणजे काय ते पाहिलं आणि त्याचं उदाहरण पण पाहिले. आता या छेदसंचाचे गुणधर्म मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. छेदसंचाचे गुणधर्म थोडक्यात समजून घ्या. छेदसंचाचे गुणधर्म. आता पहिला असा गुणधर्म आहे ए संयोग संच बी बरोबर बी छेदसंचाचे गुणधर्म पाहतोय. ए छेदसंच बी बरोबर बी छेदसंच ए. ए छेदसंच बी बरोबर बी छेदसंच ए. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मगाशीच उदाहरण पाहू आपण. ए बरोबर 1 3 5 7 आणि बी बरोबर काय दिलं होतं आपल्याला 2 3 6 8. आता ए छेदसंच बी काय आला होता? ए छेदसंच बी म्हणजे काय तर दोन्ही ए आणि बी या दोन्ही संचातला सामायिक घटक किंवा सामायिक घटक असतील ते घ्यायचे. आता या दोन्ही संचाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला फक्त 3 हा एकच सामायिक घटक दिसतो. म्हणून ए छेदसंच बी बरोबर काय येणार आहे 3. आणि तेच आपल्याला असं सांगितलं असतं बी छेदसंच ए, तर आपण काय केलं असतं बी आणि ए या संचाचं निरीक्षण केलं असतं आणि दोन्हीमध्ये कोणता सारखा घटक आहे तर 3च आहे. म्हणजे काय येणार आहे बी छेदसंच ए बरोबर 3. आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर असं दिसेल की याची उजवी बाजू समान आहे. याची काय आहे उजवी बाजू समान आहे. त्याला समजा मी 1 आणि 2 नंबर दिला तर 1 व 2 वरून. आता उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू पण काय होणार समान होणार. म्हणून ए छेदसंच बी बरोबर बी छेदसंच ए. हे अशा पद्धतीने हा पहिला गुणधर्म आहे. आता दुसरा गुणधर्म आहे जर ए उपसंच बी तर ए छेदसंच बी बरोबर ए. आता उदाहरणार्थ बघा, समजा आपल्याला असं दिलं ए बरोबर 1 2 3 4 5 आणि बी बरोबर आपल्याला दिलं 1 2 3 4 5 6 7 असं दिलं समजा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ए मधले सगळेच्या सगळे घटक बी या संचामध्ये आहेत. ए मधले सगळेच्या सगळे घटक बी या संचामध्ये म्हणजेच ए उपसंच बी. आता तुम्ही जर ए छेदसंच बी काढलं तर काय येणार आहे दोन्ही संचातले सारखे घटक सामायिक घटक म्हणजे कोणते येणार आहेत 1 2 3 4 आणि 5 ए छेदसंच बी. आता बघा तुम्ही की ए छेदसंच बी काय आला 1 2 3 4 5 आणि ए संच सुद्धा काय आहे 1 2 3 4 5 म्हणजे याची उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू पण काय होणार समान होणार. म्हणून ए छेदसंच बी बरोबर ए. अशा वेळेस काय करायचं ए संचाचं निरीक्षण करायचं, त्याच्यामध्ये असणारे घटक पाहिजे 1 2 3 4 5 आणि ए छेदसंच बी मध्ये असणारे घटक पाहिजे 1 2 3 4 5. याचा अर्थच उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू समान होणार. म्हणून ए छेदसंच बी बरोबर ए किंवा ए बरोबर ए छेदसंच बी. हा दुसरा गुण. तिसरा गुणधर्म आहे जर ए छेदसंच बी बरोबर बी तर बी उपसंच ए असं दिलं. आता आपण उदाहरण घेऊ. ए बरोबर समजा दिलं 2 4 6 8 10 12 असं दिलं आणि बी बरोबर आपल्याला दिलं 2 4 6 8. आता बघा विद्यार्थी मित्रांनो ए छेदसंच बी काय येणार आहे तर 2 4 6 8
हे दोन्ही संचातले सामायिक घटक आहेत. म्हणून ए छेद संच बी बरोबर 2 4 6 8. आता बघा बी संचाचं आणि ए छेद संच बी चं निरीक्षण करायचं. आता बघा ए छेद संच बी मध्ये घटक कोणते 2 4 6 8. बी संचामध्ये घटक कोणते 2 4 6 8. बरोबर, म्हणजे उजवी बाजू काय आहे समान आहे, म्हणून डावी बाजू सुद्धा समान येऊ शकते. पण आपल्याला या ठिकाणी काय दाखवायचंय, बी उपसंच ए हे आपल्याला दाखवायचंय. आता बघा मग आपण काय लक्षात घ्यायचं की ए छेद संच बी मधले घटक आणि बी संचामधले घटक, ए छेद संच बी मधले घटक आणि बी संचातले घटक यांचं निरीक्षण करायचं. बघा ए छेद संच बी आणि बी संचाचं मी निरीक्षण केलं तर मला असं दिसतंय की बी संचामधले सगळेच्या सगळे घटक काय आहेत ए छेद संच बी मध्ये, ए छेद संच बी मध्ये, म्हणजे हे आपलं पहिलं येणार आहे ए छेद संच बी बरोबर बी. येईल का? बघा नीट निरीक्षण करा. दोन्ही म्हणजे दोन्हीची उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू समान आहे. आता बी उपसंच ए, बी उपसंच ए म्हणजे काय, बी मधले सगळेच्या सगळे घटक ए मध्ये आहेत का बघायचं. बी मधले सगळेच्या सगळे घटक ए मध्ये आहेत का, आहेत. म्हणून म्हटले त्या ठिकाणी ए छेद संच बी बरोबर बी, तर बी उपसंच ए. विद्यार्थी मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला सांगतो की आपल्याला हे दोन संच दिले ए आणि बी, मग आपल्याला काय लिहायचंय ए छेद संच बी. मग ए आणि बी मध्ये कोणते सामायिक घटक आहेत 2 4 6 8 मी ते लिहिले. आता बघा ए छेद संच बी मध्ये कोणते घटक आहेत 2 4 6 8, बी संचामध्ये कोणते घटक आहेत 2 4 6 8, म्हणजे दोन्ही मधले घटक सारखे आहेत म्हणून ए छेद संच बी बरोबर बी. मग आता कशाचं निरीक्षण करायचं, बी आणि ए चं निरीक्षण करायचं. तर तुम्हाला असं दिसेल की बी संचातले सगळेच्या सगळे घटक ए मध्ये आहेत म्हणून बी उपसंच ए. म्हणून तिथे म्हटले जर ए छेद संच बी बरोबर बी तर बी उपसंच ए. आता पुढचा बोलूया तुम्ही. चौथा कडा ए छेद संच बी उपसंच ए आणि ए छेद संच बी उपसंच बी वर तुम्ही दोन्ही उदाहरणांचे निरीक्षण करा हवं तर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरा आणि तिसरा आकडा पहा. बघा ए मध्ये काय, ए बरोबर आपल्याला समजा असं दिलंय 1 2 3 4 5 आणि बी बरोबर काय दिले आपल्याला 1 2 3 4 5 6 7. मग आता ए छेद संच बी, ए छेद संच बी काय येईल 1 2 3 4 5 बरोबर. आता ए छेद संच बी मधले सगळेच्या सगळे घटक, ए छेद संच बी मधले सगळेच्या सगळे घटक ए संचामध्ये आहेत का, आहेत. त्यामुळे काय होणार आहे ए छेद संच बी उपसंच ए. किंवा आणखीन आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण पाहता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय करायचं, घटक वाढवायचे 6 7 करायचे आणि बी मध्ये काय म्हणायचं 1 2 3 4 5 असं म्हणायचं. तरी आपल्याला ते उदाहरण दाखवता येईल. आता अशाच पद्धतीने ए छेद संच बी उपसंच बी. विद्यार्थी मित्रांनो बघा आपण पाचवा गुणधर्म पाहतोय ए छेद संच ए डॅश बरोबर काय. ए संचामध्ये आपल्याला कोणते घटक दिलेत 1 2 3 4, बी संचामध्ये घटक दिलेत 1 2 3 4 5. आता यू म्हणजे आपल्याला विश्व संच दिलाय 1 2 3 4. आता ए चा पूरक संच ए डॅश असतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो की ए संचामध्ये नसलेले परंतु यू संचामध्ये असणारे घटक घेतो. ए संचामध्ये नसणारे परंतु यू संचामध्ये असणारे घटक घेतोय. तर आता या दोन्ही संचातले घटक कसे सारखेच आहेत, म्हणजे जास्त घटक नाहीच आहे बरोबर. म्हणून ए डॅश बरोबर
फाय डॅश बरोबर काय येणार आहे फाय. म्हणून मग ए छेदसंच ए डॅश बरोबर काय येणार फाय. सहावा कडक ए छेदसंच ए बरोबर ए. बघा म्हणजे आता मगाशी तुम्ही बघितलं की ए संख्येमध्ये कोणते घटक होते 1 2 3 4 5. आता दुसरा संच समजा आपण बी घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणते घटक येते 1 2 3 4 5. मग आता ए छेदसंच बी बरोबर काय येणार आहे 1 2 3 4 5. बघा ए छेदसंच. आता इथे बी म्हटले बी मध्ये सुद्धा तेच घटक आहेत ए मध्ये सुद्धा तेच घटक आहेत त्यामुळे बी च्या ऐवजी आपण ए घेऊ शकतो बरोबर. 1 2 3 4 5 म्हणजे काय ए संच. मग ए छेदसंच बी बरोबर ए असं आपल्याला म्हणता येईल. आणि शेवटचा गुणधर्म ए छेदसंच फाय बरोबर फाय. अशा आपल्याला याचे गुणधर्म घेता येतील. आता पुढचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे काय दोन संचांचा संयोग म्हणजेच काय संयोग संच. दोन संचांचा संयोग म्हणजेच काय संयोग संच. आता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं म्हणता येतं जर दोन संच दिलेले असतील तर या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला संयोग संच म्हणतात. जर दोन संच दिलेले असतील तर दोन्ही संचातील घटकांनी मिळून दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला संयोग संच म्हणतात. संयोग संच म्हणतात. व तो यू या चिन्हाने दर्शविला जातो. व तो यू या चिन्हाने दर्शविला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो समजा आपण उदाहरण घेतलं ए बरोबर -1 -3 -5 0. बी बरोबर 0 3 5. आता आपल्याला काय लिहायचं आहे संयोग संच लिहायचं. ए संयोग संच बी बरोबर चिन्ह आपण लिहिले संयोग संचाचं. आता दोन्ही संचातले सगळे घटक घ्यायचे पण दोनदा असतील तीनदा असतील तर एकदाच घ्यायचे. म्हणजे आता इथे कसं होणार आहे -5 -3 -1 0 3 आणि 5. बघा सगळे घटक घेतले मी. हा -5 -3 -1 0 3 5. अशा पद्धतीने हा छेदसंच काय होतो तयार होतो. आता संयोग संचाचे गुणधर्म. संयोग संचाचे गुणधर्म. आता विद्यार्थी मित्रांनो मी छेदसंचाचे तुम्हाला गुणधर्म सांगितले त्याच पद्धतीने आपण संयोग संच म्हणजे काय ते पाहिलं त्याच्यावरून तुम्ही ते तयार करू शकता. पहिला गुणधर्म आहे ए संयोग संच बी बरोबर बी संयोग संच ए. दुसरा गुणधर्म जर ए उपसंच बी तर
ए संयोग संच बी बरोबर बी. तिसरा गुणधर्म ए उपसंच ए संयोग संच बी, बी उपसंच ए संयोग संच बी. चौथा गुणधर्म ए उपसंच ए डॅश बरोबर यू, ए संयोग संच ए बरोबर ए आणि ए संयोग संच फाय बरोबर ए. हे तुम्हाला जर आम्ही फक्त गुणधर्म सांगितले ते काही एवढे महत्त्वाचे नाही, परंतु आपल्याला माहिती असावं म्हणून मी छेदसंचाचे तुम्हाला गुणधर्म उदाहरणाचे स्पष्ट करून सांगितले, त्याच्यावरूनच हे तुम्ही तयार करू शकता. आता संचातील घटकांची संख्या, संचातील घटकांची संख्या म्हणजे संचामध्ये 5 घटक आहेत का 4 घटक आहेत का 3 घटक आहेत का 10 घटक आहेत, ते चिन्हाच्या सहाय्याने काय केलं जातं, दर्शवलं जातं. त्याला म्हणायचं संचातील घटकांची संख्या. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा ए बरोबर आपल्याला असं दिलं 3, 6, 9, 12, 15. समजा ए बरोबर 3, 6, 9, 12, 15. तर संच ए मधील घटकांची संख्या, संच ए मधील घटकांची संख्या संख्या n कंसात ए अशी दाखवतात. म्हणजे ए संचामध्ये किती घटक आहेत हे दाखवण्यासाठी n कंसात ए, n म्हणजे घटकांची संख्या आणि ए म्हणजे काय, हे संचाचे नाव. समजा इथे संचाचे नाव बी असतं तर इथे बी लिहिलं असतं, सी असतं तर सी लिहिलं असतं. मग आता n कंसात ए म्हणजे ए संचातील घटकांची संख्या किती आहेत. ए संचामध्ये घटक 1, 2, 3, 4, 5. मग n कंसात ए बरोबर 5. अशा पद्धतीने घटकांची संख्या काय केली जाते, दर्शवली जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, संयोग संच आणि छेद संच, संयोग संच आणि छेद संच यातील घटकांच्या संख्या ज्या आहेत तर त्याच्यामधला संबंध किंवा ते कोणत्या सूत्राने काढले जातं. मग जर बघा पहिल्यांदा सूत्र बघू, n कंसात ए संयोग संच बी बरोबर n कंसात ए अधिक n कंसात बी वजा n कंसात ए छेद संच बी. मग याच्यातले कोणतेही 3 दिले तर चौथा आपल्याला काढता येतं. म्हणजे समजा आपल्याला ए संयोग संच बी मधील घटकांची संख्या दिली, ए संचातील घटकांची संख्या दिली, बी संचातील घटकांची संख्या दिली, तर आपल्याला ए छेद संच बी मधील घटकांची संख्या काढता येते. म्हणजे 3 गोष्टी दिल्या तर चौथा आपल्याला काय करता येतं, या सूत्राच्या सहाय्याने काढता येतं. आता उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो. समजा आपल्याला इथे वेन आकृतीने दाखवले ए संच दिलाय, बी संच दिलाय आणि ए छेद संच बी दिलाय. ए संचामध्ये कोणते घटक आहेत, 3, 6, 9, 3, 6, 9, 12, 15. बी संचामध्ये कोणते घटक आहेत, 6, 12, 18, 24, 30 आणि 36 हे घटक. आता ए छेद संच बी काय येणार आहे, 6 12. ए छेद संच बी काय येणार आहे, 6 12. आता इथे आपल्याला घटकांच्या संख्या लिहायच्या, n कंसात ए म्हणजे ए संचातील घटकांची संख्या किती येणार आहे बघा, 3, 6, 9,
12 15 किती घटक येते 1 2 3 4 5 म्हणजे ए संचातील घटकांची संख्या किती 5. आता बी संचामध्ये कोणते घटक आहेत 6 12 18 24 30 आणि 36. मग n कंसात बी म्हणजे बी संचातील घटकांची संख्या लिहायची 1 2 3 4 5 6 म्हणजे किती घटक आहेत 6. मग 6 आणि 12 इकडे पण मी घेतले आणि इकडे पण घेतले कारण का हा 6 आणि 12 छेद संच म्हणजे दोघांमध्ये म्हणून ते मी दोघांमध्ये मोजले. मग ए संचामध्ये घेताना काय केलं 3 6 9 12 5 15 म्हणजे किती घटक आहेत 1 2 3 4 5. इकडे किती घटक आहेत 1 2 3 4 5 6 असं करायचं. नंतर n कंसात ए छेदसंच बी. आता ए छेदसंच बी काय येणार आहे 6 आणि 12 म्हणजे किती घटक झाले 2 म्हणजे 2. आता n कंसात ए संयोग संच बी म्हणजे आता संयोग संच ए संयोग संच बी म्हणजे काय दोन्ही संचातले आपण सगळे घटक घेणार आहे पण दोनदा असतील तर एकदा घ्यायचे. मग कोणते येणार आहेत बघा ए संयोग संच बी काढून बघा तुम्ही 3 6 9 12 15 18 24 30 आणि 36. मग आता त्यांचे किती घटक आहेत बघायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 घटक झाले म्हणजे बरोबर 9. मग आता आपलं सूत्र बरोबर येते का बघा तुम्ही करू n कंसात ए संयोग संच बी बरोबर. आता n कंसात ए म्हणजे ए संचातील घटकांची संख्या किती आहे 5 अधिक n कंसात बी म्हणजे बी संचामधील घटकांची संख्या किती आहे 6 वजा n कंसात ए छेदसंच बी म्हणजे ए छेदसंच बी मधील घटकांची संख्या किती आली आहे 9. बघा करून पहा 5 अधिक 6 11 येणार 11 वजा 9 11 वजा 9 म्हणजे किती येणार 2. मग आता ए संयोग संच बी मधील घटकांची संख्या किती येणार आहे 2. ए संयोग संच बी मधील घटकांची संख्या किती येणार आहे 2. बघा विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे काय हे बरोबर आहे का हे विद्यार्थी मित्रांनो बरोबर आलेले नाही. हे काय आलेलं नाहीये बरोबर आलेलं नाही. म्हणजे काय राहिलं मग ते आपण शोधून काढायचं. एक n कंसात ए संयोग संच बी हे आपण तसंच ठेवूया. आता n कंसात ए म्हणजे ए संचामधील घटकांची संख्या किती आली 5 ती बरोबर गेली. n कंसात बी त्याच्यामधील संख्या किती आहे 6 ती पण बरोबर गेली. मग n कंसात ए छेदसंच बी त्याच्यातली संख्या किती आहे 2 इथे आपण 9 लिहिलं म्हणून ते चुकलं म्हणजे इथे 2 लिहिलं इथे पण आपण 2 लिहिलं म्हणजे 5 अधिक 6 11 11 वजा 2 म्हणजे किती येणार 9 येणार. बघा मग n कंसात ए संयोग संच बी बरोबर किती आले 9 म्हणजे आपलं हे सूत्र बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं त्याचा अभ्यास करायचा. आता अजून एक संच आहे तो म्हणजे विभिन्न संच. विभिन्न संच जर दोन संच दिलेले असतील जर दोन संच दिलेले असतील व त्यामध्ये एकही घटक सामायिक नसेल दोन संच दिलेले असतील आणि त्यामध्ये एकही घटक सामायिक नसेल तर त्यांना विभक्त किंवा विभिन्न संच म्हणतात.
विभक्त किंवा विभिन्न संच म्हणतात. म्हणजे समजा असं आपल्याला दिलं ए बरोबर 1 3 5 7 आणि बी बरोबर आपल्याला दिलं 2 4 8. आता या दोन्ही संचामध्ये एकही घटक सारखा नाही, सामायिक नाही, आणि म्हणून यांना काय म्हटलं जातं, विभिन्न संच असं म्हटलं जातं. आता आपण सराव संच 1.4 मध्ये उदाहरण सोडू. सराव संच 1.4 बघा, जर n कंसात a बरोबर 15 म्हणजे a संचातील घटकांची संख्या बरोबर 15, n कंसात a संयोग संच b, a संयोग संच b मधील घटकांची संख्या दिली आहे 29, a छेद संच b मधील घटकांची संख्या दिली आहे 7. तर आपल्याला विचारलंय b संचामधील घटकांची संख्या किती, b संचातील घटकांची संख्या किती. मग मगाशीचं सूत्र या ठिकाणी वापरायचं. कोणते दोन संच दिलेत, तर संच a दिलाय आणि संच b दिलाय. मग आपलं सूत्र काय आहे, n कंसात a संयोग संच b बरोबर n कंसात a अधिक n कंसात b वजा n कंसात a छेद संच b असं. मग किमती त्याच्यामध्ये घालायच्या. n कंसात a संयोग संच b किती आहे, 29. n कंसात a किती आहे, 15 अधिक n कंसात b आपल्याला काढायचे आहे, म्हणजे ते तसंच्या तसं वजा n कंसात a छेद संच b किती दिले, 7. बघा विद्यार्थी मित्रांनो, या किमती आपण घातल्या. मग 29 बरोबर 15 वजा 7, 15 वजा 7 किती येणार आहे, 8 अधिक n कंसात b. मग 29 अधिक 8 आहे, ते डाव्या बाजूला आल्यानंतर वजा 8 बरोबर n कंसात b. मग n कंसात b बरोबर 29 वजा 8 किती येणार आहे, 21. म्हणजे b संचातील घटकांची संख्या किती येणार आहे, 21. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण काय करायचं, सोडवायचं. म्हणजे दिलेल्या किमती लिहायच्या, म्हणजे 3 दिलेले असतील, चौथा आपल्याला काढता येते अशा पद्धतीने. बघा काय दिलं, n कंसात a संयोग संच b 29 बरोबर a संचातील घटकांची संख्या 15 अधिक b संचातील घटकांची संख्या काढायची म्हणून ते तसंच लिहिलं, वजा a छेद संच b मध्ये घटकांची संख्या 7. मग 29 बरोबर 15 वजा 7 हे 8 अधिक b संचातील घटकांची संख्या 29 अधिक 8 ते डाव्या बाजूला आल्यानंतर वजा 8 बरोबर b संचातील घटकांची संख्या. मग b संचातील घटकांची संख्या बरोबर 29 वजा 8 21. अशा पद्धतीने आपण काढायचं. आता एक लेखी गणित बघू. एका वसतिगृहात एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात. 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय घेतात. ही दोन्ही प्रकारची पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या
न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आपण विद्यार्थी मित्रांनो नीट गणित वाचायचं आणि मगच सोडवायचं. आता एकूण विद्यार्थी वसतिगृहातले एकूण विद्यार्थी किती आहेत? तर 125. एकूण विद्यार्थी किती आहेत? 125. म्हणजे तो आपला काय झाला? विश्वसंचयच झाला थोडक्यात. म्हणजे U बरोबर 125. आता चहा पिणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा जो संच आहे तर त्याला आपण काय म्हणू? ए संच. चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे त्याला आपण ए म्हणू. मग आता चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत? एकूण 80. म्हणून ए संचातील घटकांची संख्या बरोबर 80. आता कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे त्याला आपण बी म्हणू. मग कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत? 60. म्हणून n कंसात बी बरोबर 60. आता आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काढायचे की एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची. एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची आपल्याला संख्या काढायची. आणखीन काय दिलंय ते बघायचं. चहा व कॉफी, चहा व कॉफी ही दोन्ही पेये पिणारे विद्यार्थी दोन्ही पितात. म्हणजे काय झालं? छेद झाला, छेदसंच झाला. म्हणून n कंसात a छेदसंच b बरोबर किती विद्यार्थी येते? 20. मग आपल्याकडे सूत्र आहे बघा विद्यार्थी n कंसात a संयोग संच b बरोबर n कंसात a अधिक n कंसात b वजा n कंसात a छेदसंच b. आता जे जे दिले ते आपण त्याच्यामध्ये किमती टाकू. आता आपल्याला याच्यामधलं काय काय माहिती आहे? n कंसात a, n कंसात a किती आहे? 80 अधिक n कंसात b किती आहे? 60 वजा n कंसात a छेदसंच b किती आहे? 20. आता 80 अधिक 60 म्हणजे 140 वजा 20 म्हणजे 120 आलं. आता एकही पेय न पिणारे विद्यार्थी काढायचे. एकही पेय न पिणारे विद्यार्थी आपल्याला काढायचे. मग ते आपण कसं काढणार? तर एकूण विद्यार्थी किती आहेत? 125. म्हणजे थोडक्यात n कंसात u येणार ना एकूण विद्यार्थी वजा n कंसात a संयोग संच b असं आपण म्हणू. मग एकूण विद्यार्थी किती? 125 वजा आता a संयोग संच b किती आलाय? 120. मग आता 125 वजा 120 म्हणजे किती? 5 विद्यार्थी काय करतात? चहाही पित नाही आणि कॉफी पित नाही. ह्या अशा पद्धतीने आपण काय करायचं? ही उदाहरणं सोडवायची असतात. एकदम व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय करायचं? उदाहरण वाचायचं. उदाहरण काय करायचं? वाचायचं आणि नंतर ते काय करायचं? सोडवायचं. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की मी तुम्हाला संच म्हणजे काय ते शिकवलं. संचाचे वेगवेगळे प्रकार शिकवले. त्याच्यावर कोणकोणत्या क्रिया करतात म्हणजे छेदसंच, संयोग संच, तसेच त्याची लेखी गणित कशी सोडवायची हे पण मी तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. ते कसं सांगितलंय ते नीट समजावून घ्या आणि नीट समजावून घेऊन पुन्हा एकदा तुम्ही काय करा? सोडून बघा. म्हणजे तुम्हाला हे प्रकरण अत्यंत सोपं जाईल. हे व्यवस्थित प्रकारे तुम्हाला त्याचा सराव करता येईल. विद्यार्थी मित्रांनो जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळेल.